डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांकडून घोड्यावर बसून निदर्शनं। फडणवीसांनीही बैलगाडीनं प्रवास करावा, आव्हाडांचा टोला। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका, राज ठाकरेंचा खोचक सल्ला। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर राज ठाकरे यांच्या पोटात दुखते। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, शरद पवारांची पोस्ट। देशात 2 महिने पुरेल इतकं इंधन साठा उपलब्ध। कच्चा तेल आणि गॅसचा 60 दिवसांचा तर 45 दिवसांचा LPGचा साठा शिल्लक। पेट्रोल पंपावर गर्दी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारची माहिती। पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा, मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन, तर वर्षभर सोनं खरेदी न करण्याचाही सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर। 15 ते 20 मे दरम्यान UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार। विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। जपानच्या 2 राज्यामधील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची नावं वगळली। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र, तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक आहे, लवकरच दुरुस्त करू, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार। पेपरफुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द। NTA मोठा निर्णय। पेपरफुटी प्रकरणी CBI चौकशीचे आदेश। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन। पेपरफुटीवरील प्रश्नावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोलणं टाळलं। पेपरफुटीवरून देशभरात संताप। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत। एक आरोपी ताब्यात। आरोपीने 10 लाखांना पेपर घेऊन 15 लाखाला विकल्याचा प्रकार। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा। नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार। परीक्षेसाठी पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही, विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार। बंगालमध्ये CM शुभेंदू अधिकारींच्या PAच्या हत्येचा तपास CBIकडे। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासासाठी 7 सदस्यीय SITची स्थापना। पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी वर्णी। मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा निर्णय, तर बंगालमध्ये SIRद्वारे 91 लाख मतदार वगळल्याचं फळ। रोहित पवारांची टीका। हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।